होत नाही. का बरं वाट टाकलं? कारण का इथं कोण लक्षच देत नाही. आणि कसं आहे तुम्ही मतदान करताय ना? हो, मतदान करतोय की आम्ही. मग तुम्हाला समस्या नागरिक समस्या का सोडवत? ही गल्ली कशी होती मागच्याला, ही बाउंड्री गल्ली आहे. म्हणजे हे समोरचा भाग वेगळ्या प्रभागमध्ये आणि ह्या भाग तो वेगळ्या प्रभागमध्ये आहे. त्यामुळं इथं दुर्लक्ष होतं इथं. आणि ह्या भागाला मागे जे निवडून गेलेत नगरसेवक आम्हाला कुणी माहीतच नाही कोण आहेत ते. ज्यावेळेस मत मागायला आले त्यानंतर कुणीही फिरकलेलं नाही. त्यामुळे आम्हाला कोण नगरसेवक आहे माहीत पण नाहीये. आणि दरवेळा तुमचा वार्ड चेंज होतोय त्यामुळे तुमच्या समस्या सुटत नाहीत. गटरवाला कसं सांगायला लागते तेव्हा ते गटर काढायला कांतेकरला पण आम्ही सांगायचं फोन करतो मग ते तर त्या बोरगलीत अशी परिस्थिती झाली आहे की बोर खाली एक लाईटचा डाम आहे, तो तांबरून निम्मा कट झालेला आहे. तिथं जवळजवळ 20-25 बायका पाणी भरत असतात. तो कधीही ढासळून हानी होऊ शकते बायकांची. त्यामुळे एक विनंती आहे की तो वेळेतल्या वेळेत लवकर तो डाम तयार व्हावा. तर या ठिकाणी आपण समस्या जाणून घेतल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा जो परिसर आहे, हा जो भाग आहे केटकाळी गल्लीचा आणि हा बोळ गल्ली, हा परिसर जो आहे हा हा दरवेळेला प्रभागात बदल होतोय. बदल होत असल्यामुळं इथे निवडून येणाऱ्या नगरसेवकाला या प्रभागाशी काहीच घेणं देणं नाही असं ते वागतात, असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं आमच्या नागरिक समस्या सुटत नाहीत. या ठिकाणी रस्त्याची तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. थोडं कॅमेरा स्टेट दाखवा. ही मोठी खडी आहे, मोठा खडा आणि त्याच्यानंतर 2 नंबरची खडी असते ती खडी आहे जी कॉन्क्रीटला वापरतात त्या पद्धतीची खडी आहे. याच्यावर जो बारीक खडीचा थर यायला पाहिजे होता तो आलेलाच नाही आहे. बारीक खडीचा जो थर असायला पाहिजे तो आलेलाच नाही. हे काम या ठिकाणी झालं आहे. मग आता ते भ्रष्टाचारामध्ये झालं असेल का यांना असंच ह्या पद्धतीचंच काम करून दिलं असेल हा प्रश्न इथं उपस्थित राहतो आहे. त्याचबरोबर गेली 15 ते 20 वर्ष झाले रस्ते झाले नाहीत. त्यानंतर हा रस्ता झाल्यानंतर त्याचबरोबर गटरी तुम्हाला मी आता गटर दाखवतो स्क्रीनवरती बघा. गटरी 15 ते 20 वर्ष झाले नाहीत. जुन्या पद्धतीच्या ज्या दगडी गटारी असायच्या त्या दगडी गटारी अजून देखील इथं आहेत. या नागरिकांच्या समस्या भेडसावणार आहेत. या ठिकाणी ड्रेनेज लाईन मेन रोडला आलेली आहे. त्या ड्रेनेज लाईनला येथील कनेक्शन अजून जोडले गेलेलं नाही. त्यामुळे ह्यांच्या शौचालयाच्या टाकीचं जे पाणी असतं ते गटरीला जाते आणि त्यामुळे गटारीतून दुर्गंधी पसरते, डासांचा प्रादुर्भाव आहे, रोगराईला आमंत्रण दिलं जातं आहे. याच नागरिक समस्या भेडसावत असल्यामुळे हे नागरिक येथील त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले.